खिलता सवेरा लेकर तू रूबरू है, हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए, हमें रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए। गलियों में तू है, फूलों में तू है, सागर की एक लहर में भी तू है, कहीं भी मैं जाऊं बस तू ही तू है, तू मेरा रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए। जन जन की सेवा यही मेरी पूजा, तुम ही तुम हो कोई न दूजा, तुमसे है सब कुछ रोशन, कण कण में तू है, मेरा रास्तों की जरूरत नहीं है, हमें तेरे पैरों के निशान मिल गए, मेरा रास्तों की जय श्रीराम. साऊंड टेस्ट करून घेऊ एकदा. बरोबर आहे आवाज? आवाज आहे, क्लिअर आहे. चालेल. Yes. ओके गुड. जय श्रीराम. जय श्रीराम. चला, नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 15वा दिवस आहे. आदरणीय श्री यतीन जोशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. धन्यवाद. आजच्या या 15व्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. रोजच्या प्रमाणे आपण गुरु प्रार्थना करू आणि आजचं सत्र सुरू करूया. सगळ्यांनी डोळे मिटूया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि प्रार्थना म्हणूया.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. हळूहळू डोळे उघडू शकता. वसिष्ठ ऋषी सर्व गुरुजन यांना प्रार्थना करून हे ज्ञान सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचावं आणि सगळ्यांना याचा आनंद मिळावा, त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असावे अशी प्रार्थना करून हे सत्र सुरू करूया. जसं अगदी पूर्वीच भूमिका मांडली होती की इथे एक फक्त शरीर बोलत आहे, शब्द ज्ञान हे सगळं काही जे या गुरुजनांकडून आलेलं आहे तेच माझ्या बुद्धीने जसं मला स्पष्ट करता येईल तसं ते इथे व्यक्त होते. योग वासिष्ठामध्ये आपण आतापर्यंत प्रभू श्रीरामांना आलेलं वैराग्य, त्यांनी त्यांच्या वैराग्यामध्ये ज्या भूमिका मांडल्या, त्यांना जे जीवनाप्रती कुठेही काहीही केलं तरी आनंद दिसत नाही असं जी त्यांची भूमिका होती आणि त्याच्यावरती म्हणून जीवन जगावं कशासाठी हा त्यांना पडलेला प्रश्न आणि त्याच्यावरती त्यांना वसिष्ठ ऋषी जे मार्गदर्शन करत आहेत त्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितलं की काहीही प्राप्त करायचं असेल तर प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रयत्नांची दिशा शुभ असावी, ही शास्त्र गुरुवचन यांना अनुसरून असावी असं वसिष्ठ ऋषींनी सांगितलं. तर आतापर्यंत श्रीरामांचं वैराग्य, वसिष्ठ ऋषींनी सांगितलेली प्रयत्नांची दिशा आणि या प्रयत्नांना त्यांनी जी मुख्य साधनं सांगितली ती म्हणजे 4 मोक्षाचे द्वारपाल, त्यामध्ये शम, विचार, संतोष आणि साधू संग हे सांगितलं आणि त्यानंतर मग ते ह्या संपूर्ण ज्याला आपण जग म्हणतो हे जग आहे म्हणून सगळा उपद्व्याप, सगळा मनाला होणारा त्रास असं त्याच्यात त्यांनी सांगितलं. तर हे जग खरंच निर्माण झालं का, निर्माण झालं तर कसं झालं, ते कसं टिकतं, त्याची शांती कशी होते, त्याच्यातून निर्माण कसं होतं, हे सगळं पुढे ते स्पष्ट करतायत. वसिष्ठ ऋषी सांगतायत एका गोष्टीच्या माध्यमातून जिथे लीला आणि सरस्वती, लीला ही एक राणी सम्राज्ञी, तिचा पती पद्मराजा, या दोघांचा संसार व्यवस्थित सुरू असतो. पण लीलाला असा संभव एक मनात शंका येते की उद्या माझ्या अगोदर जर माझ्या पतीचं निधन झालं तर मग मला जगणं कठीण होईल आणि त्या दृष्टीने ती प्रयत्न करते की आपल्या पतीचं कधी मृत्यू होऊ नये, पण त्याला असं काही कुठला मार्ग नसतो. त्यामुळे मग ती सरस्वतीची प्रार्थना करते आणि सरस्वती तिला आशीर्वाद देते की ह्याचा मृत्यू झाल्यानंतर हा या ज्या गृहात आहे इथेच राहील, या घरातच राहील, ह्याचा जीव कुठेही जाणार नाही आणि त्याचा मृत्यू झाल्यावर ते शरीर तसंच झाकून ठेवलं जातं. तर लीलाला प्रश्न पडतो की आपल्या पतीचा जीव कुठे आहे आणि त्यासाठी ती त्या पतीचा जीव बघण्यासाठी समाधी अवस्थेत तो कुठे आहे बघते. तर तिला लक्षात येतं की त्याचा जीव एक त्यांनी स्वतःचं वेगळं राज्य निर्माण केलेलं आहे. त्या राज्यामध्ये अनेक तसेच जे या राज्यात होते तसेच सगळे सभापती, सेनापती आणि मंत्रीगण वगैरे सगळे काही तसेच दिसतात. तर तिला कन्फ्युजन होतं. ती सरस्वतीला विचारते की हे असं कसं शक्य आहे. तर सरस्वती देवी तिला जाणीव करून देते की तू जे काही बघितलं हे जर तुला खोटं वाटत असेल तर त्याच न्यायाने तू आत्ता जे बघते आहे हे सुद्धा खोटं असू शकतं. कारण तो जो राजा आहे त्या राजाला स्वतःचं जीवन हे खरं वाटतं आहे आणि त्याप्रमाणे तो राज्य करतो आहे. तर तुला आता जे खरं वाटतं आहे ते सुद्धा कोणाचं तरी स्वप्न असू शकेल. आणि मग लीलाला ते पटतं, पण ती म्हणते की हे जे सांगितलेलं आहे हे पटायला ठीक आहे, परंतु याचं जो अनुभव आहे तो मला अजून तसा येत नाही. तर मला पुढे नेमकं काय आहे हे जे काही सगळं आहे ते तू पुन्हा स्पष्ट करून सांग. आणि मग इथे सरस्वती देवी लीला राणीला सांगते की तुला मी एक मंडप आख्यान सांगेन आणि जे या मंडपाचं स्वरूप काय आहे ते सगळं, आणि त्याच्यावरून तुला ह्या गोष्टी आणखी स्पष्ट होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सुद्धा उपयोगाच्या आहेत.
मुळातच इथे जे एक वाक्य महत्त्वाचं आलं होतं त्याच्यावरती थोडा विचार करावा, की ज्याला आपण जग म्हणतो, जे काही आपल्या भोवती घडतं आहे, व्यक्ती असू द्या, परिस्थिती असू द्या, घटना असतील, काय असेल, या सगळ्याला इवन त्याच्यामध्ये स्वतःचं शरीरसुद्धा आलं. कारण आपण या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे वसिष्ठ ऋषींनी सांगितलं होतं, की अगदी त्या पूर्ण निराकार ब्रह्मामध्ये, त्या चैतन्यामध्ये जे काही स्पंदन आले आणि त्याच्यानंतर स्वतःचं स्वरूप विसरून हे सगळं पुढे एक 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 घटना घडत गेली. तर जी केवळ त्या घटनेला केवळ व्हर्च्युअल म्हणता येईल, त्याच्यात काही असं प्रत्यक्ष घडलं असं काहीच नाही. कारण कुठेही मटेरियल असं नव्हतं की एक पृथ्वी निर्माण करण्यासाठी दगड माती पाणी कुठून तरी आणलं आणि तिचा गोळा बांधला आणि निर्माण केली, असं नाही झालं. तर हे सगळं केवळ एक काल्पनिक आहे. आणि आज आपण या सगळ्या गोष्टींना पक्के समजतो. तर जेव्हा ही जी कन्सेप्ट आहे की हे सगळं जग हे खरंच उत्पन्न झालं का, हे जेव्हा लक्षात येईल, इवन या गोष्टीवरती जरी विचार करायला सुरुवात केली तरी आपोआप आपल्या मनाचे जे इतके त्याला काय म्हणतात, इतके जे त्रास होतात ते सगळे हळूहळू कमी व्हायला मदत होईल. अनेकांनी मला फोन करून सांगितलं की ही एक कल्पनासुद्धा की मी जे बघतोय हे एका मोमेंटला सोडता येईल, की जाऊ दे, हा भ्रम आहे, हे स्वप्न आहे, उगाच आपण याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होतोय. हा एक विचार जरी मनामध्ये आपल्या आला, तो स्ट्राईक झाला, तरी सुद्धा इतका जो त्रास होत असतो मनाच्या पातळीवरती, तो सुद्धा लगेचच कमी व्हायला मदत होते. आणि आपण ह्याच्यावरतीच सगळा विचार करतोय. इथून एक गोष्ट ही पण समजून घेऊ की याच्यात जसं दोन भाग आपल्या दृष्टीने मुख्य आहेत. एक म्हणजे खरंच जे आपल्या जीवनाला आपण हे ज्ञान अप्लाय करू शकतो ते खरं ज्ञान, आणि दुसरं एक इन्फॉर्मेशन आहे. तर या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण फक्त इन्फॉर्मेशन बघितली की अच्छा, ते एक परब्रह्म म्हणून काहीतरी असतं. हां, मला माहीत नाही, मी कधी बघितलं नाही, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काहीतरी होतं, बरं होतं. त्याच्यातून पुढे मग त्याला जे म्हटलंय की पंचतन्मात्र आणि मग पंचमहाभूत आणि मग हे सगळ्या गोष्टी होतात, बरं होतात. याचा माझ्या आत्ताच्या जीवनाशी काही संबंध नाही आहे. हे ज्ञान मिळेल, जेव्हा समजेल, डोक्यात जाईल, तेव्हा गोष्ट वेगळी. पण आत्ता या क्षणी मला जीवन जगायचं आहे. आजूबाजूला हे सगळे जे काही भूतं नाचत असतात, हे पंचमहाभूत जाऊ द्या, पण हे जे दिसणारे भूतं नाचत आहेत यांच्याशी मला डील करायचं आहे, घडणाऱ्या घटना या सांभाळायच्या आहेत. तर त्यासाठी हे सगळं ज्ञान मला आत्ताच्या क्षणाला उपयोगात आणायचं आहे. परमात्मा मी कितीतरी दिवस, कितीतरी वर्ष साधना करेल आणि नंतर मुक्ती मिळेल, पण तोपर्यंत काय? तोपर्यंत हे ज्ञान असं आपल्याला घ्यायचं आहे आणि रोजच्या रोज अप्लाय करत जायचं आहे. तर काही काही गोष्टींवरती विश्वास ठेवावा. वसिष्ठ ऋषींनी आणि आतापर्यंतच्या सगळ्या संतांनी, सगळ्या गुरूंनी जर हे सांगितलं आहे, हे जग काल्पनिक आहे, हे जग स्वप्न आहे, तर आत्तापासून आपल्या मनावरती हे संस्कार करायला सुरुवात करा. मी रोज सांगेलच, या 1 तासामध्ये एकदा तरी सांगेल की जग काल्पनिक आहे. परंतु तेवढं एक इम्प्रेशन आपल्या डोक्यावरती, आपल्या मनामध्ये हे परमनंट व्हायला थोडा वेळ लागेल. तर आपण दिवसभरातही 4-5 स्वतःला असं सांगायचं, हे जग काल्पनिक आहे. हे जरी सांगत गेलो तरी हळूहळू येणाऱ्या परिस्थिती हाताळता येते. तर असं हा विषय घेऊन मग आपण हे जग काल्पनिक कसं आहे, तर इथे सरस्वती देवी हे मंडप आख्यान सांगते आहे. सरस्वती देवी लीलाला म्हणते की एक ह्या चिदाकाशामध्ये कुठेतरी एक संसार नावाचा मंडप आहे. आता जे वर्णन या मंडपाचं केलं आहे ना, हे खरं अतिशय साहित्यिक आहे. म्हणजे जे लिटरेचरच्या दृष्टीने म्हणतो की ज्यांना उपमा द्यायच्या आहेत, ज्यांना काय म्हणतात त्याच्यात आणखी वेगवेगळे शब्दप्रयोग करायचे आहेत, त्यांच्यासाठी म्हणून अतिशय सुंदर आहे. परंतु ज्यांना केवळ आपलं नेमकं काय सांगितलं हे जर समजून घ्यायचं असेल तर मी ते शॉर्टमध्ये सांगतो. ज्यांना लिटरेचरमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, साहित्यात जास्त रस आहे, त्यांनी जरूर वाचा, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर म्हणतात की हे जे एक संसार नावाचा मंडप आहे, या मंडपामध्ये मग 3 वेगवेगळे मजले उदाहरणार्थ त्यांनी दिले, स्वर्ग, नरक, पाताळ, की स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी. त्यानंतर या मंडपाला 14 भुवन आहेत, वेगवेगळ्या खोल्या आहेत 14 प्रकारच्या. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आणि या सगळ्या अशा गोष्टी तिथे आहेत. हे सगळं त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे. अनेक पानाच्या पानं त्याच्यामध्ये गेले, परंतु आपला त्याच्याशी काही विशेष संबंध नाही. त्याच्यामध्ये असं एक छोटंसं म्हटलंय की या भुवनामध्ये किंवा जमिनीमध्ये इकडे जे काही असे छोटे छोटे मातीचे गोळे, ज्यांना ढेकळं म्हणतात, तर ढेकळं हा शब्द माहिती नसेल, ज्यांनी शेती केली आहे किंवा त्यांना कदाचित ऐकून असेल, तर हे जे मातीचे ढेकळं इकडे तिकडे पसरलेले आहेत, तर ते जसे डोंगरदरे आहेत.
त्या डोंगरामध्ये एका ठिकाणी एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं वसिष्ठ आणि त्याची पत्नी होती अरुंधती. त्या गरीब साधारण परिस्थितीत असणारा तो जो ब्राह्मण आहे त्याच्याकडे सगळं काही निरोगी शरीर, सरळ अंतःकरण, गुरंढोरं वगैरे हे मुबलक होतं. म्हणजे असं काही खूप काय म्हणतात त्याला, खूप श्रीमंत होता, खूप गरीब होता असं नाही, व्यवस्थित चाललं होतं. आणि असं एक साधारण सुखी संपन्न जीवन जगत असताना, अतिशय प्रामाणिकपणे धर्मसंपन्न असं त्याचं कार्य चाललं असताना एक दिवस तो आपल्या घराजवळ एका डोंगरावरती असा बसला होता आणि आजूबाजूची शोभा बघत होता. हा वसिष्ठ हा काही खूप ज्ञानी होता अशातला प्रकार नाही, ब्रह्मज्ञानी होता अशातला प्रकार नाही, किंवा तो काही साधारण होता अशातले, मध्ये कुठेतरी त्याची अवस्था होती. अशा स्थितीमध्ये तो सगळं आजूबाजूला काय चाललं आहे हे बघत असताना तिथे त्यांनी एक राजाची मिरवणूक बघितली. आणि ह्या राजाच्या मिरवणुकीत त्यांनी बघितलं की तो राजा, त्याच्यासोबत त्याच्या राजस्त्रिया आणि आजूबाजूला त्याच्या सगळा तो लोकांचा जमाव, वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजत आहेत, हा हत्तीवर बसून राजा चालला आहे. आणि वेगळ्या त्याच्याकडे बघूनच लक्षात येत होतं की हा राजा अतिशय सुखात असला पाहिजे, त्याचं ऐश्वर जबरदस्त होतं. त्या वसिष्ठाच्या मनात विचार आला की किती छान, किती भाग्यवान आहे आपण, नाही का. रस्त्यावर कुठे उभे असताना एखादी मर्सिडीज गेली तर थोड्या वेळ असं बघत राहतो की अरे किती लकी असेल हा बसणारा माणूस त्याच्यामध्ये. तसं याच्या मनात आलं की अरे केवढं मोठं साम्राज्य याचं. आणि त्याला एक थोडंसं मनात अशी भावना आली की याच्या दासदासी, सुंदर स्त्रिया, सगळं काही याच्याकडे आहे, अशी मौज मला मिळेल का, मला सुद्धा असं साम्राज्य मिळेल का, असा त्याच्या मनामध्ये विचार आला. आणि तो विचार आला, तो थोडा घोळत राहिला आणि तो आपल्या नेहमीच्या उद्योगाला लागला. असं नाही की फक्त विचार करत शांतपणे बसून राहिला, असं नाही. त्याने आपला नेहमीचा उपक्रम साधारण जसा असतो तसा चालू ठेवला. हळूहळू हळूहळू एक दिवस जसं त्याचं जीवन संपत आलं तर त्याच्याप्रमाणे त्याचा मृत्यू जवळ आला असताना त्याची पत्नी अरुंधती, तिने बघितलं आपल्या पतीचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि तिला सुद्धा लक्षात आलं की आपल्याला सुद्धा आपला पती आपल्या जवळ हवा. आणि म्हणून त्या अरुंधतीने असा वर या सरस्वती देवीकडेच मागून घेतला की माझ्या पतीचा मृत्यू झाला तर त्याचा जीव या घरातच राहावा, तो माझ्यासोबतच राहावा आणि त्याच्याशिवाय मला राहता येणं शक्य नाही. आणि जेव्हा केव्हा मी तुझी प्रार्थना करेल तेव्हा तू माझ्यासमोर ये. असा वर तिने मागितल्यामुळे हा वसिष्ठ जेव्हा याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच छोट्याशा घरामध्ये त्याचा जीव तिथेच अडकला. आणि सरस्वतीने इथे लीलाला ही एक सरप्राईज दिलं की हा जो जीव तिथे राहिला आहे त्याच जीवाने आपल्याच जीवाच्या आकाशात, आपल्या स्वतःच्या, ज्याला हृदयाकाश म्हणतात, जीवाकाश म्हणतात, चित्ताकाश म्हणतात, ह्या चित्ताकाशामध्ये त्यांनी स्वतःचं विश्व बघायला सुरुवात केली. त्याच्या मनात राजा होण्याचा विचार अतिशय स्ट्रॉंग होता आणि हा स्ट्रॉंग विचार असल्यामुळे तो नंतर पद्मराजा झाला. आणि ती जी पत्नी होती अरुंधती, ती म्हणजे तू लीला. तर लीला अरुंधती हा जो तुमचा जोडा आज होता इतका काळ, हा वसिष्ठ ब्राह्मण आणि त्याची पत्नी अरुंधती अशा या रूपाने त्यांनी जन्म घेतला. मग तुला माहिती आहे की तो जन्म झाला, त्यांनी मोठा पराक्रम केला, अनेक सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि ह्यांचा मृत्यू होऊन साधारणपणे 8 दिवस झालेले आहेत. अजूनही त्या माणसाचं घर तिथेच त्या गावातच आहे, त्या ज्या काही विश्व आहे त्यांचं तिथे त्याचा जीव अजून त्या घरात आहे आणि त्याचे मुलं अजूनही दुःखात आहेत. तर असं सगळं घडलेलं आहे. आता काल जो प्रश्न विचारला होता की आपण अजूनही स्वप्नात आहोत की खरं बघतो आहे, हा प्रश्न अजूनही तसाच राहतो. केवळ आपल्याला वाटतं हे सगळं खरं आहे. जसं स्वप्नात खरं वाटत असतं, स्वप्नात जे अनुभव असतात ते आपल्याला इथे येतात. या दोघांमध्ये फरक करणं हे थोडं चॅलेंजिंग आहे. आणि कसं आहे काय आहे कदाचित पुढे आपल्याला स्पष्ट झालं तर होईल. एक याच्यातून ज्या 2-3 गोष्टी शिकण्यासाठी आहेत, म्हणजे पुढे आपण मृत्यूबद्दल सविस्तर चर्चा करू, मृत्यूबद्दल डिटेलमध्ये बोलू आपण. पण जीवन जगताना आपण जे इम्प्रेशन्स घेतो, ज्या भावना घेतो, त्याच भावना जेव्हा दृढ होत जातात, ज्या पक्क्या होत जातात आणि कुठेतरी त्या पूर्ण व्हायच्या असतात, तर सृष्टीचा एक नियम आहे की तुम्हाला जे हवं ते मिळतं. मी मागे सांगितलं होतं
ते आत्ताच मिळेल असं आवश्यक नाही आहे. जेव्हा ते तुमचं कर्मपक त्याला फळाला येतात त्यावेळेस तुम्हाला ते मिळायला लागतं. त्यासाठी प्रयत्न तुम्ही करा. या जन्मात जर नाही झालं, या जन्मात कर्म किंवा आपले प्रयत्न कमी पडले तर ठीक आहे, पुढच्या जन्मात कॅरी करा. पुढच्या जन्मात मिळेल, नाही मिळालं त्याच्या पुढच्या जन्मात मिळेल. हा जो असा सतत उद्योग चाललेला असतो, तर ह्याचं एकच कारण आहे की वासना, आपल्या इच्छा, डिझायर्स. मला हे हवं, मला ते हवं, हे असं व्हायला हवं, हे तसं व्हायला हवं. आणि म्हणून जो या सगळ्या योग वासिष्ठाचा सारांश इथे येईल तो असा की जे काही होत आहे त्याला केवळ साक्षी भावाने बघायचं. आणि इनफॅक्ट बघायचं सुद्धा, मी तर म्हणतो की ती जी मनाची अवस्था असते की बघण्याची सुद्धा गरज नाही. जे होत आहे ते होत आहे, मी आपल्यामध्येच आहे. आणि त्या अवस्थेत जर राहायला लागलो तर मग आपण ऑलरेडी जिवंतपणीच आपल्याला मुक्ती मिळालेली आहे. बऱ्याचदा अनेक ठिकाणी अनेक भाषणांमध्ये आपण हे ऐकलंय, हाही विषय पूर्वी बोललो आहे की मृत्यूनंतर मुक्ती, असं अनेक जण सांगतात. गंगेत आंघोळ केली की मुक्त झाले, किंवा आणखी हे यज्ञ केला, तो यज्ञ केला, अमुक हे केलं की मुक्ती, असे अनेकांनी सांगून ठेवलं आहे. पण योग वासिष्ठ हे अगदी स्पष्ट शब्दात सांगतं की मुक्ती असेल तर ती जिवंतपणी. मृत्यूनंतर तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी तुमचं मन हे पहिल्यांदा त्या सगळ्या गोष्टीतून सुटलं पाहिजे. आणि मन जर सोडायचं असेल तर त्याच्यावरती जे संस्कार करायचे ते जिवंतपणीच करता येतील. मृत्यू झाल्यानंतर कसले डोळे आणि कसले कान, मग कोणाचा यूट्यूब व्हिडिओ ऐकता येत नाही की योग वासिष्ठाचं किंवा आणखी कुठलं पुस्तक घेऊन वाचता येत नाही. त्यासाठी पुन्हा शरीरच धारण करावं लागतं. त्यामुळे जे काही प्रयत्न आहेत ते आत्ताच करा. हो ना, मृत्यू आल्यानंतर कोण कधी करणार आहे, आणि मृत्यू कधी येईल हे माहिती नाही. त्यामुळे आत्ता 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 जे असेल ते या मोमेंटला लगेचच प्रयत्न सुरू करणं आवश्यक आहे. ठीक आहे, निदान चान्सेस तरी राहतील. प्रयत्नांचे फळं काय मिळतील माहीत नाही, पण निदान जर तुम्ही कुठे जायचं म्हटलं तर पावलं तर उचलून जावं लागेल ना, ते पावलं तर टाकावे लागतील, नाही तर डेस्टिनेशनला पोहोचणार नाही. तर हा प्रयत्न इथून लगेचच सुरू करणं आवश्यक आहे. आणि इथे मग वसिष्ठ लीला राणीला सरस्वती प्रश्न विचारते की तू आता हे दोन्ही जन्म बघितले, तुझा मागचाही जन्म बघितला आणि पुढचाही जन्म बघितला, मग आणि आत्ताचाही जन्म नॅचरली बघितलेला आहे, तर याच्यातलं कुठलं खरं कुठलं खोटं ह्याचा तो विचार कर. ह्या चिदाकाशामध्ये आपला जीव वेगळा उत्पन्न झालेला आहे. मी इकडे एक जीव आहे, मी इकडे पद्मराजा आहे, मी पुढचा जन्म विदुरथ आहे, मागचा जन्म वसिष्ठ आहे. ही जी भावना होणं हाच एक केवळ भ्रम आहे. एकामधून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, या पलीकडे या सिरीजला अर्थ नाही. ही एक मालिका सुरू राहते, एकानंतर एक माणूस अडकत जातो. तर हे ऐकल्यानंतर लीलाला आणखी प्रश्न पडला. ती म्हणते असं कसं शक्य आहे, कारण ते कुठेतरी एका खेड्यात राहणारा तो वसिष्ठ ब्राह्मण, त्याची बायको, आणि इथे राजमहालात राहणारे मी, राजा, राणी, या एवढा जो काही प्रदेश आपण बघतो आहे, हा प्रदेश सुद्धा कुठे असणं शक्य आहे. कारण मी तर आता सगळं बघितलं, तर तो जो जीव होता त्या जीवामध्ये एवढंसं ती स्पेस, हे कसं काय शक्य आहे. आणि तुझं असं म्हणणं आहे की हे सगळं काही त्या ब्राह्मणाच्या छोट्याशा घरात सगळं काही आहे. म्हणजे इथे एक श्लोक आलाय, पण मी श्लोकाचा अर्थ सांगेल डायरेक्टली, की एखाद्या मोहरीमध्ये हत्तीला बांधणं, किंवा एखाद्या डासाचं छोटं जे बाळ असतं ज्याला चिलूट म्हणतात, त्याने एखाद्या सिंहाला मारून टाकणं, किंवा एखादा भुंगा त्यांनी सगळं काही मोठा मेरू पर्वत गिळणं, अशा प्रकारचे हे विधान आहेत. आपला विश्वास बसत नाही ना की समजा एखादी व्यक्ती एखाद्या खोलीत गेली तर त्या खोलीमध्ये एवढी मोठी पृथ्वी कशी काय निर्माण होऊ शकते, एवढे मोठे आकाशगंगा आणि हे सगळं काही बघतो, हे कसं काय शक्य आहे. तर मला हे सगळं काही विश्वास बसत नाही. आणि तू पुन्हा एकदा हे स्पष्ट कर की नेमकं काय आहे. कारण मुळातच आपल्यालाही जर म्हटलं तर या आकाशामध्ये इतके लोक, एवढे जीव, प्रत्येकाने स्वतःचं बघितलेलं विश्व, आणि प्रत्येक विश्वासाठी निर्माण होणारी तेवढी जागा, बरोबर. म्हणजे आज आपण जर या पृथ्वीवरती 750 करोड लोक असू, 700 करोड लोक असू, तर प्रत्येकाने बघितलेलं स्वतःचं विश्व, त्या विश्वात निर्माण होणारे इतके लोक, त्या प्रत्येकाने बघितलेलं पुन्हा स्वतःचं विश्व, तर असे एवढी जागा आहे कुठे या आकाशामध्ये की खरंच हे विश्व एवढं आहे. म्हणतात अनंत, पण कुठेतरी लिमिट असेल ना. तर हे जे सगळे कन्फ्यूज होणारे प्रश्न आहेत तेच तिच्या डोक्यात आले की एवढासा जीव, तो एक शरीर, ते संपतं, त्या
जी काही आपण छोटीशी आपल्या हृदयापासून कंठापर्यंत असलेली स्पेस, त्याच्यामध्ये एवढं कसं काय शक्य आहे? माझा विश्वास बसत नाही. सरस्वती म्हणते की हे बघ, माझ्याकडून तर असं असंबद्ध ज्याचा काही खोटा आहे असं तर कधी बोललं जाणार नाही. जे सत्य असेल तेच आम्ही बोलतो. शास्त्राच्या मर्यादेचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो काही राजा किंवा राणी व्हायचं होतं, ही जी काही तुमची वासना होती, त्याच्यामुळेच ज्याला चिदात्मा म्हणतात, ज्याला आपल्यातलं जे चैतन्य आहे त्यांनीच स्वतः रचलेला हा खेळ आहे. तू फक्त पूर्वीचं विसरली म्हणून मी तुला आठवण करून दिली. आणि युजली आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हेच होतं. आपण सगळं बघतोय, आपण आत्ताच्या या घटनेला खरं मानतोय. बरं, हे खरं का मानतो? कारण आपण पूर्वीचं विसरलो आहे. लक्षात घ्या, जेव्हा माणूस स्वप्न बघत असतो तर जसा तो स्वप्नामध्ये असतो तर स्वप्नामध्ये स्वतःचं रूप विसरतो आणि जे काही बघतोय त्याच्यात तो इन्व्हॉल्व होतो. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, बरोबर? याच्यामध्ये असं होत नाही की आपण ॲक्टिव्ह पण आहोत आणि स्वप्न पण बघतोय, असं होत नाही. स्वप्नात रमलो तर स्वप्न, आपण तिकडचे झालो, त्यावेळेस हे रूप आपण विसरलेलो असतो. आणि त्यामुळे तसंच हेही आहे की हे जे काही जीवन बघते आहे, तू मागचा जीव जेव्हा त्याचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस तो जे काही बघतोय तेच आज तुमच्यासमोर हजर आहे. तू फक्त स्वतःचं मूळ रूप विसरलेली आहेस. त्यामुळे हे सगळं तुझ्या डोळ्यासमोर, जसं एक म्हटलंय की जसा एक सिनेमा बघतो त्याच्यामध्ये जे काही चित्रपट चालू आहे तो आपल्यासमोर घडतोय, त्याप्रमाणेच तू आपल्या तुझा जीव किंवा तुझ्या नवऱ्याचा जीव हा त्या ब्राह्मणाच्या घरात स्थिर राहून त्यांनी हे सगळं काही तुझं आत्ताचं पद्मराजाचं राज्य, हे सगळं काही त्यांनी तिथेच बघितलेलं आहे. आणि हे कितीही तुला मोठं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ही पृथ्वी किंवा काय तर ही एखाद्या धुळीच्या कणापेक्षा सुद्धा छोटी आहे. तुला असा प्रश्न पडला की त्या छोट्याशा राज्यात हे कसं काय, तर म्हणे की अख्खी पृथ्वीसुद्धा त्या जीवाच्या ह्याच्यात छोटीशी राहते. तू हे जे काही थोडं थोडं बघते आहे त्या जीवाच्या आकाशामध्ये का नाही असू शकत? आणि आपल्याला याचं वास्तविक उदाहरण सुद्धा माहिती आहे. याचं आपल्याला रिअल उदाहरण सुद्धा हे असं माहिती आहे की एखाद्या आरशामध्ये, आरसा असतो एवढासा, पण त्याच्यामध्ये आपण सगळा डोंगर किंवा आणखी जिथे कुठे धरू त्याच्याप्रमाणे आपण सगळं काही बघू शकतो. या आरशामध्ये आपण चंद्र सूर्यसुद्धा बघू शकतो. वास्तविक त्यांचा आकार तेवढा नाही. तर हे जे काही बघणं आहे, या बघण्याला काही लिमिट नाही. हे आकाश तर चिदाकाशातच बघतोय आपण. त्याच्यामुळे ते लीलाला सरस्वतीने सांगितलं की तुझं जे म्हणणं आहे हे आकाश इथे मावू शकत नाही, तर असं काहीच नाही, हे सगळं सहज शक्य आहे. मग त्याच्यावरती लीलाचा पुढचा प्रश्न आला की ठीक आहे, पण मग तू म्हटली की तो ब्राह्मण जाऊन त्याचा मृत्यू होऊन फक्त 8च दिवस झालेले आहेत आणि मी तर हे सगळं जे काही जग आहे, माझा या जन्माचा अनुभव हा कित्येक वर्षांचा आहे, जे काही 60, 70, 80 वर्ष असतील माझं आयुष्य. तर इतके वर्ष मी हे सगळं उपभोगलाय, अनुभव घेतलेला आहे. आणि असं असताना हे त्याचा जीव फक्त 8 दिवस झालं, हे कसं शक्य आहे? इथे पुन्हा थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी पिक्चरमध्ये येते. आता आईन्स्टाईननी सांगितलं असेल, पण आपल्या ग्रंथांमध्ये हे सगळ्या गोष्टी पूर्वीपासून आलेल्या आहेत. अनेक लोक आज जे वैज्ञानिक आहेत, बाहेरच्या देशातले असतील, आणखी कोणी असतील, हे आपल्या शास्त्रांचा, या शास्त्रात सांगितलेल्या संकल्पनांचा डिटेलमध्ये अभ्यास करून त्याच्यावरती त्यांनी नोबेल प्राइजेस मिळवले असतील की आणखी काही केलं असेल. प्रचंड अभ्यास करतात, स्वतःची थेअरी म्हणून सांगितलं जातं. पण आपल्या या ग्रंथांमध्ये हे असे अनेक रहस्य लपून आहेत. याच संकल्पनांवरती मॅट्रिक्स नावाचा फेमस इंग्रजी सिनेमा, त्याच्यानंतर इन्सेप्शन, अगदी आत्ताच्या काळात बोलायचं झालं तर इंटरस्टेलर, असे सगळे हे जे सिनेमे आहेत हे याच्यावरती बऱ्यापैकी अवलंबून आहेत. याच इवन मॅट्रिक्समध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, योग वासिष्ठला त्यांनी ॲक्नॉलेज केलेलं आहे की जी कन्सेप्ट आहे ती योग वासिष्ठमधून त्यांनी घेतलेली आहे. जे त्याच्यात सगळ्यात शेवटी ॲक्नॉलेजमेंट्स देतात तेव्हा त्यांनी या योग वासिष्ठचा उल्लेख अवश्य केलेला आहे. तर इथे हा जो जेव्हा प्रश्न पडतो लीलाला की तो जाऊन 8 दिवस झाले आणि मी तर इतके दिवस बघितलं, तर आमचा दोघांचा जीव एकच कसा? आम्ही तेच वसिष्ठ आहोत, हे कशावरून? तर इथे सरस्वती दिशा आणि काल या 2 गोष्टींबद्दल सांगते. ती म्हणते की जसं स्थान, मुळात आपण एक थोडंसं फिजिक्स जर समजून घ्यायचं झालं अगदी सिंपल भाषेमध्ये, तर काळ म्हणजे काय असतो?
काळ म्हणजे काय असतो तर तो जसं एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालते आहे म्हणून काळ. आपण याचा अनुभव कधी समाधी अवस्थेत घेतो की एकदा सगळं थांबलं, विचारच नाही, काहीच नाही, आपल्याला कुठल्याही गोष्टीचं भान नाही, तेव्हा काळ चालला आहे पुढे हे जाणवतं का? नाही जाणवत, कारण कुठल्याच गोष्टीचं भान नाही. म्हणजे सकाळी मला उठून बस पकडायची असेल पण आता मेडिटेशनमध्ये बसलो आहे तर किती वेळ झाला किती नाही हे मला लक्षातच येत नाही. जोपर्यंत घड्याळ बघत नाही तोपर्यंत काळाला महत्त्व नाही. आणि शरीर बदलत आहे पण जर शरीरसुद्धा स्थिर करतात, आपण बघतो अनेक योगी असे आहेत की ज्यांनी कित्येक वर्ष ते आपल्या अवस्थेतच राहिले. चांगदेवांचं उदाहरण आहे की त्यांनी योगाच्या साधनेतून त्यांच्या दृष्टीने काळ थांबला, शरीर त्यांचं हे खंगलं नाही किंवा ते झिजलं नाही, काहीच नाही, आहे तसंच राहिलं. अनेकांच्या बाबतीत हे आपण ऐकलेले आहेत उदाहरणं. तर हे का थांबू शकतो, काळ का थांबू शकतो? तर तुमच्या दृष्टीने काळाची जी गती आहे, तर तुम्ही स्वतःच्या मनावरती स्वतःच्या अवस्थेवरती नियंत्रण आणलं तर काळाची गतीसुद्धा तुमच्यापुरती थांबते. बाकी काय चालायचं असेल, पृथ्वी फिरते, हे सगळं होतं आहे ते होतं. तर जेव्हा एखादी गोष्ट हलते, एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, त्या चंचलता असेल, तर काळ हा आहे असं म्हणता येतं. आणि ह्या दृष्टीने जर बघायचं झालं परमात्म्याच्या दृष्टीने, तर त्या एवढ्या स्पेसमध्ये हालत काहीच नाही आहे, सगळं काही आहे ते तिथेच आहे. लक्षात घ्या, ही कन्सेप्ट अशी आहे की एक समजा एवढा पेपर आहे, ह्या पेपरला जर मी इकडून तिकडे हलवलं तर हा पेपर हलला आणि त्याच्यामुळे या पेपरची मुवमेंट झाली, तर हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे काळ पण होता. का होता? कारण एका क्षणी इथे होता, दुसऱ्या क्षणी तिथे, बरोबर. हा एक क्षण आणि दुसरा क्षण आपण रिलेट करतो, म्हणून कागद एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला तर मला काळाची व्याख्या समजते की हा काळ का मोजता आला मला, कारण एका ठिकाणी कागद होता पूर्वी आणि आता तो दुसऱ्या ठिकाणी दिसतो आहे, म्हणून एक काळ तेव्हा होता, आता काळ दुसरा आहे, म्हणून या दोन काळांमध्ये अंतर आलं, म्हणून मी म्हणतो काळ आहे. ठीक आहे, वेळ गेली, इकडून तिकडे वेळ गेली असं म्हणतो, कारण वस्तू हलली. आता ह्या पेपरमध्ये जर वस्तू कुठे इकडची तिकडे हलत असेल तर मला ह्या पेपरच्या दृष्टीने, या काळाच्या दृष्टीने, या कागदाच्या दृष्टीने कुठलेही अंतर झालेलं नाही, कुठलाही काळ आलेला नाही. का नाही आला? कारण मी या वस्तूंच्या दृष्टीने फक्त इथे स्थिरच आहे, बरोबर आहे. माझी जागा स्थिर आहे, त्याच्यामुळे मी हललो नाही आहे. वस्तू हालत असतील आपापल्या, माझ्या दृष्टीने त्यांच्याकडे महत्त्वच नाही, माझं हालणं काहीही झालेलं नाही. आणि इथे म्हणून ती जी कन्सेप्ट आहे की ह्या संपूर्ण चिदात्म्यामध्ये, या संपूर्ण ब्रह्मामध्ये कुठेही ही संकल्पना काळाची येत नाही. काळ वगैरे या सगळ्या कल्पना तुमच्या आहेत. जसं ह्या संपूर्ण कागदाच्या दृष्टीने हा कागद आहे तेवढाच आहे, तो त्याच्यात आकार वाढला नाही किंवा कमी झाला नाही. याच्यातल्या वस्तू कितीही येऊ द्या, इकडून कितीही चित्र काढा, इकडून तिकडे तिकडून तिकडे, ह्याचा आकार जसा तसाच राहतो. तसंच म्हणजे स्पेस हा जो फॅक्टर आहे, ज्याला आपण देश म्हणतात, देश आणि काल हे शब्द सहसा अध्यात्मामध्ये वापरले जातात, त्याचा देश आहे तो तोच आहे, तो कुठेही बदलला नाही, ह्या कागदाच्या दृष्टीने आहे तसंच आहे. त्याप्रमाणे हा जो काळ आहे हा सुद्धा आहे तसाच आहे, तो कुठेही जात नाही. या कल्पना आहे, आमच्या दृष्टीने काळाला काहीही अर्थ नाही. आता हे कसं होतं तुमच्या दृष्टीने? म्हणजे लीला ही सरस्वती देवी ही लीला राणीला सांगते आहे की तुमच्या आणि आमच्या, म्हणजे जे ज्ञानी आहेत त्यांच्या दृष्टीने, जे अज्ञानी आहेत, जे भ्रमामध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने हा जो फरक येतोय, तर जे अज्ञानी आहेत त्यांना का असं वाटतं की काळ आहे, इकडून तिकडे काळ जातो? तर म्हणतात की जेव्हा एखादा जीव त्याचा मृत्यू होतो आणि त्याला मरणाचा अनुभव यायला लागतो, त्यावेळेस त्याला स्वतःच्या पूर्वजन्माचा, आपल्या कर्मांचा संपूर्ण विसर पडतो आणि त्यांनी ज्या भावना केलेल्या असतात त्या भावनांमुळे त्याला दुसरा देह दिसायला लागतो आणि त्याला असं वाटतं की अच्छा, हा माझा दुसरा देह म्हणजे आता मीच आहे. लक्षात घ्या, आपण एक ढोबळ मानाने सर्व साधारणपणे मी म्हणजे कोण, तर आपण आपल्या शरीराला स्वतः समजतो. नंतर ज्ञानात जेव्हा जे काही होईल तेव्हा होईल, पण इन जनरल बोलताना वागताना मला 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 हा जो प्रकार असतो, अहम ममत्व, मी आणि माझं, हे ज्या कन्सेप्ट येतात, तर त्याच्यामध्ये मूळ हे शरीर आहे. तर म्हणतात की ह्या शरीराला, हा ज्या सगळा जीव गेल्यानंतर म्हणजे मृत्यू झाल्यानंतर दुसरं शरीर तो स्वतःला आधार समजतो, त्या शरीरामध्ये तो राहायला लागतो आणि मग त्या ठिकाणी त्या शरीराच्या आजूबाजूला जे काही घडतं आहे त्या सगळ्या कल्पना त्याच्याच जीवाच्या आकाशामध्ये, त्याच्याच मनामध्ये, आता मी सोपा शब्द वापरेल, त्याच्याच मनामध्ये, जीव आकाश वगैरे हे सगळं आपण तात्पुरतं बाजूला ठेवू, त्याच्या मनामध्ये हे सगळं उत्पन्न होतं की अच्छा, हे माझं शरीर आहे, मला हे हातपाय आहेत, मी यांचा मुलगा आहे, ही माझी आई, हे माझी बहीण, हे माझे नातेवाईक,
हे सगळं काही तो संकल्पना करायला लागतो आणि तो त्याप्रमाणे जीव धरायला लागतो. जसं स्वप्नामध्ये आपण एखादी गोष्ट बघतो तसंच यांनी हे स्वप्न बघून स्वतःच्या भोवती हा सगळा प्रपंच निर्माण करतो. आणि मग वास्तविक पाहता यांचा खरं काही संबंध नाही, परंतु यांनी स्वतःच्या जन्मानंतर, ज्याला जन्म म्हणता येईल, त्या जन्मानंतर या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतो. तसं ह्याच्या दृष्टीने प्रत्यक्षात म्हणजे चिदाकाशाच्या दृष्टीने हे जे काही ब्रह्म आहे याच्या दृष्टीने प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही. यांनी आपलं कोणीतरी एका जीवाने स्वप्न बघितलं, चिदाकाश आहे तसंच आहे, ब्रह्म आहे तसंच आहे, आणि तेच एक केवळ त्याचंच रिफ्लेक्शन आपण बघत असतो की मी मृत्यू पावल्यानंतर हे नातेवाईक, हे घर, हा माझा जन्म, हे काय आहे, ही जी भावना येते आहे कुठून येते आहे. पुन्हा जर आपण मीकडे जर परत जात गेलो तर हा जीव जिथे उत्पन्न झाला, हा प्रवास उलटा करत गेलो. जीव कसा उत्पन्न झाला आहे तर या जीवाकाशात, चिदाकाशात जीवाची उत्पत्ती कशी झाली, तर तोच जो परमात्मा आहे त्यालाच झालेला भ्रम म्हणून कुठेतरी हा जीव आला. त्या भ्रमाच्या प्रवासामध्ये हा जीव उत्पन्न झालेला आहे, म्हणजे प्रत्यक्षात काही झालेलं नाही. तर प्रत्यक्षात बघणारा सुद्धा, अनुभव घेणारा सुद्धा कोण आहे, तोच परमात्मा आहे. फक्त आपण स्वतःला त्या परमात्म्यापासून वेगळं समजतो म्हणून मी आहे असं वाटतं, बाकी अनुभव घेणारा तोच असतो. त्यामुळे इथे ह्या सगळ्या याच्यामध्ये काळाचा अनुभव सुद्धा तसाच आहे की काळ हा सगळ्यांसाठी सारखा नसतो. याच्यावरती आईन्स्टाईननी स्वतः म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती जर गर्लफ्रेंडसोबत बसली असेल, एखादा मुलगा आपल्या गर्लफ्रेंडसोबत बसला असेल तर 4 ताससुद्धा त्याला असं वाटतं अरे 5च मिनटं झाली आहे ना. ते हिंदी सिनेमामध्ये तर भरपूर गाणे आहेत, अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं, हो ना, नंतर काय ढल गया दिन हो गई शाम जाने दो, हे जे सगळे गाणे आहेत ना, हा जो प्रियकर प्रेयसीचा सहवास असतो तो कितीही वेळ असला तरी असं वाटतं की अरे थोडासाच तर वेळ गेला, अजून तर भरपूर वेळ थांबायला पाहिजे, आणखी वेळ पाहिजे, आणखी वेळ पाहिजे. आजकालच्या मुलांना जर ते म्हणतात ना अभ्यासातून मला ब्रेक पाहिजे, तर ब्रेकवरती एखादा व्हिडिओ बघायला लागले, 5 मिनिटाचा ब्रेक असेल, 10 मिनिटाचा ब्रेक असेल, तर ते म्हणतात नाही आणखी वेळ पाहिजे, आणखी वेळ पाहिजे, अजून थोडंसं, अजून थोडंसं. हा वेळ त्यांचा जाता जात नाही. असं वाटतं की इतका वेळ, थोडासाच वेळ बघितला. ऑन द अदर हँड आइन्स्टाईननी असंही म्हटलेलं आहे की एखाद्याला काट्यांच्या याच्यावर बसवा, खिळ्यांच्या खुर्चीवरती बसवा, बघा त्याला एक क्षणसुद्धा एक युगासारखा वाटायला लागतो की किती वेळ बसतोय. किंवा अगदी प्रियकर प्रेयसीचंच उदाहरण घेतलं तर गर्लफ्रेंडची वाट बघत एखादा बसला असेल तर बापरे इतका वेळ, बापरे इतका वेळ. साधं चहाचं घ्या, सकाळी बायकोकडून चहा हवा असेल आणि तो तुम्हाला 1 मिनिटं 2 मिनिटं उशिरा व्हायला लागला तर बापरे इतका वेळ का लागला, हो ना. वास्तविक हा जो काळ आहे हा सापेक्ष आहे. आपण किती वेळ बघतो, किती वेळ जातो, हे सगळं केवळ एक रिलेटिव्ह आहे. आणि असं असताना जे आपण इथेच सेम उदाहरण की मी नसताना सुद्धा, जन्म घेतला नसताना सुद्धा मला जन्म मिळाला आहे, मी या गोष्टींचा उपभोग घेतो आहे, ही जी कल्पना असते त्याच्यामुळे काळ जास्त गेला असं वाटतं. लीलाला सरस्वती देवीनी थोडक्यात असं सांगितलं की तुझे हे 60 वर्ष बघते आहे ना तुझ्या आयुष्याचे, 70 वर्ष, 80 वर्ष, हा केवळ तुझ्या मनाचा भ्रम आहे. त्या 8 दिवसामध्ये तो जो काही सो कॉल्ड 8 दिवस, म्हणजे त्या 8 दिवसांना सुद्धा 8 दिवस म्हणणं हेही एक काळाचं गणित मांडण्यासारखं आहे, हो ना. प्रत्यक्ष जर काळच नाही आहे तर तो वसिष्ठ नावाचा ब्राह्मण मरून जे 8 दिवस झाले आहे त्या 8 दिवसांना सुद्धा अर्थ उरत नाही. कुठले 8 दिवस? 8 दिवस म्हणजे का, तर त्या सृष्टीमध्ये जो काही सूर्य मावळला आणि उगवला त्याच्याप्रमाणे आपण म्हटलं 8 दिवस झाले, बरोबर आहे. आपल्या दृष्टीने दिवस कसा होतो, सूर्याचं उदय असतं याच्याप्रमाणे 1 दिवस. तर त्या सृष्टीमध्ये तो जो काही ब्राह्मण होता त्याच्या सृष्टीमध्ये 8 दिवस म्हणजे तेव्हा सूर्याचा 8 वेळा उदय आणि अस्त झालेला आहे, म्हणून 8 दिवस त्याचे त्या सृष्टीतले. आणि पण प्रत्यक्ष जर परमात्म्याच्या रूपाने बघायचं झालं तर त्या 8 दिवसांना सुद्धा अर्थ नाही. तर एका ठिकाणचे 8 दिवस आणि ह्या तुझ्या सृष्टीमध्ये सूर्य तेवढ्या 8 दिवसांमध्ये किती वेळा तुझे काही समजा 60 वर्ष म्हणत असतील तर 60 गुणिले 365 इतक्या वेळा तो उगवला आणि मावळला, म्हणून तुझ्या दृष्टीने इथे 365 दिवस. हा जो फरक आहे तो तुला असं वाटलं की आपण इतके वर्ष बघितले. आपण आपल्या स्वप्नामध्ये जे काही, पुन्हाही सांगेल की 10 मिनटं 15 मिनटं स्वप्न बघत असू, परंतु त्या काळामध्ये आपण कितीतरी वर्ष बघून घेतो, बरोबर आहे. कितीतरी काळ मागे जातो, कितीतरी काळ पुढे जातो. हे जसं होतं तसा हा काळ सुद्धा सापेक्ष आहे, हा रिलेटिव्ह आहे.
आणि तीच थेरी ऑफ रिलेटिव्हिटी ही कन्सेप्ट जी म्हणत असतो. त्यामुळे तुला जो अनुभव येतो आहे हा केवळ तुझा त्या स्वप्नातला अनुभव आहे. तुला असं वाटतं की आपण वारंवार हे भोगतो ते भोगतो याचा एन्जॉय करतो. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा हा तुझा अनुभव आहे. तिथे प्रत्यक्षात त्या दृष्टीने त्या छोट्या काळात या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे हा केवळ भ्रम आहे. या भ्रमाचा अनुभव तू क्षणाक्षणाला घेतला आहे आणि त्याच्यामुळे तुला भान नाही की किती वेळ चाललाय. परंतु तो जो जीव आहे त्या वसिष्ठाच्या घरातला, तो जीव फक्त हे बघतो आहे. त्याच्या दृष्टीने इथे काय 60-70 वर्ष झाली असतील पण प्रत्यक्षात काहीही झालं नाही. हा भ्रम कसा होतो तर असे भ्रम आपल्याला अनेकदा होतात. स्क्रिझोफेनिया नावाचा डिसीज आहे, अनेकांनी ऐकलं असेल किंवा त्याचं आणखी काही वेगळं नाव असेल तर माहीत नाही. परंतु असं वाटतं की प्रत्यक्ष काहीतरी आहे, हो ना. त्या भ्रमात आपण कायम जगत असतो. खरं म्हणजे या विषयावरती मी आणखी 4-5 तास तर आरामात बोलेन. हा भ्रम आणि या भ्रमामध्ये जगणं हे इतकं हे समजणं हा इतका सुंदर अनुभव आहे की आता आमच्याच इथे एक वेडा माणूस आहे. आणि रोज त्याला बघत असतो, त्याचं काय जीवन चाललंय ते चाललंय. तर त्यालाही अनेक प्रकारचे भ्रम असतात किंवा काय असेल. तर आपण असं बघतो. एक द ब्युटिफुल माइंड नावाचा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय की हा मॅथमॅटिशियन, त्याला असा भ्रम होतो की आपल्या आजूबाजूला कोणीतरी रशियन स्पाईज म्हणजे रशियन गुप्तहेर आहेत, मग ते आपल्याला काही माहिती पुरवतात किंवा काही करतात. अशा एका भ्रमामध्ये तो जगत असतो आणि अनेकांना असे भ्रम असतात. पण हे जे जग आहे ना आत्ताचं, हा सुद्धा आपल्याला पडलेला तसाच एक भ्रम आहे. एखाद्या स्क्रिझोफेनिक पेशंटला मी एका रिलेटिव्हलाही बघितलं होतं की ज्यांना कोणीतरी व्यक्ती आलेली दिसते, कोणीतरी भेटत आहे, हा व्यक्ती मला तिथे आहे, तो मला बोलवत आहे, अशा प्रकारचे भ्रम होत असतात. वास्तविक ना ती व्यक्ती असते, ना ती व्यक्ती बोलवत असते, ना कुठले आवाज असतात. परंतु त्या व्यक्तीला हे सगळं ऐकू येत असतं. जो ऐकतोय त्याला हे सगळं दिसतं की कोणीतरी आलंय. त्याच्या दृष्टीने हे सगळं खरंच आहे, तो ॲक्च्युली फील करू शकतो. हे जेव्हा असतं, हा जो भ्रम आहे, तर तेच एक्झॅक्टली लीला राणीला सरस्वती देवी सांगते आहे की हा जो भ्रम आहे याच्यामुळेच तुम्हाला काळ असं वाटतं की खूप मोठा गेलेला आहे. हा जो मृत्यू आहे, हा एकदा त्याच्यातून त्यांनी स्वतःचा जीव बघितला आणि त्याला असं म्हणजे बेशुद्धीची अवस्था म्हटली, मूर्छा म्हटलेलं आहे. ही बेशुद्धीची अनुभूती घेतली, हा अनुभव घेतला आणि तो परत आला. तर पुन्हा त्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या चालल्या जातात. तो पुन्हा नवीन जीव घेतो, पुन्हा तिथे त्याचं नवीन काळ, नवीन सृष्टी असं सगळं आहे. अगदीच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ह्या जन्मात सुद्धा, म्हणजे इथे तसा उल्लेख नाही, परंतु ह्या जन्मात सुद्धा आपण जे काही ऐकलं एवढ्या ह्याच्यात, त्या लीला राणीने तिचा पती मेल्याबरोबर लगेचच सरस्वती देवीला बोलवलं आणि काही क्षणातच तिने आपल्या पतीचा पुढचा जन्म बघितला. तो पुढचा जन्मातला पतीसुद्धा एक 16-17 वर्षाचा असेल किंवा 20 वर्षाचा असेल, तरुण दिसत होता. तर काही क्षणामध्ये तो एवढा 20 वर्षाचा कसा झाला, 17 वर्षाचा कसा झाला, हा सुद्धा प्रश्न तेव्हा यायला हवा होता. ओके, तर ही जी कन्सेप्ट आहे हे एकदा समजून घेऊ आणि ह्याच्या अनुसार, याला अनुसरून मग आपण आपलं जीवन जर एकदा बघायला लागलो, त्या 2-3 कन्सेप्ट पक्क्या डोक्यात ठेवायच्या की सगळा भ्रम आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं त्या राजाने स्वतःचं हे सगळं बघितलं, घरदार बघितलं, स्वतःचं स्वप्न बघितलं. मूळ हे जे आपण पुस्तक रेफर करतो याच्यामध्ये हा उल्लेख आला नाही, पण मूळ योग वासिष्ठमध्ये हा रेफरन्स एक आलेला आहे की तो जो दुसरा राजा होता ज्याचं नाव विदुरथ, ज्यांनी हा पद्मराजा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी सगळं बघितलं. तर त्याच्यासाठी जसं त्यांनी जग बघितलं तसं जे त्याच्या जगामध्ये वेगवेगळे मंत्री होते, त्या मंत्र्यांनी सुद्धा असंच बघितलं का? कारण एवढे मंत्री निर्माण कुठून केले? त्या मंत्र्यांनी सुद्धा याचं स्वप्न बघितलं का? त्या मंत्र्यांना सुद्धा हाच राजा हवा होता का? असे सगळे प्रश्न यायला लागतात. यांचे सगळे उत्तरं पुढे हळूहळू येतील. आपण त्याच्या खोलात आत्ता जाण्यात अर्थ नाही, कारण ओव्हरडोस व्हायचा नाही. तर पण आपल्यासाठी एक जर गोष्ट आत्ता शिकलो की जगाची उत्पत्ती ही माझी आहे, माझ्या दृष्टीने जग असं असं आहे. याचाच अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने स्वतःचं जग वेगवेगळं असतं. नवरा बायकोमध्ये टिपिकली होणारा संवाद की तिला सिनेमे आवडतात, तिला मूव्हीजला किंवा नाटकाला जायला आवडतं आणि हा म्हणतो त्या काय आहे त्या नाटकामध्ये किंवा काय आहे त्या सिनेमामध्ये, फुकटचे पैसे खर्च करायचे, कशाला जायचं तिकडे, एवढा वेळ वाया घालवायचा 3-3 तास आणि अंधारात दोघांनी बसून बघायचं, तू मी काहीतरी ते 200 रुपयाचे पॉपकॉर्न घेऊन खायचे, काय अर्थ आहे का?
त्यापेक्षा आपण कुठेतरी एन्जॉय करायला जाऊ, कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊ, कुठेतरी निसर्गासमोर जाऊ. हे मी फक्त एक उदाहरण दिलेलं आहे, पण ही कन्सेप्ट समजून घ्या. प्रत्येकाचं विश्व वेगवेगळं आहे. प्रत्येकजण आपल्या विश्वाकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आणि ते त्याचं विश्व त्याच्यासाठी सत्य असतं. जर आपण रिलेशनमध्ये असाल, पती पत्नी जे काही असेल संबंध, आई वडील मुलगा जे काही नाते असतील, तिथे ही जर कन्सेप्ट लक्षात आली की प्रत्येकाचं विश्व आहे आणि ते त्याच्यासाठी खरं आहे, तर निदान आपण त्या विश्वाला आदर करू शकतो. कारण जसं माझं विश्व आहे तसं त्याचं विश्व आहे. त्याचा रिस्पेक्ट केला तर आपले संबंध बरेच इम्प्रूव्ह होतील. तिथे सहसा हे जे काही संबंधामध्ये वाद विवाद होणं या ज्या गोष्टी असतात त्या थोड्याफार कमी व्हायला ह्या एका संकल्पनेने निश्चित मदत होऊ शकते की अरे दुसऱ्याचंही विश्व आहे आणि ते त्याचं विश्व खरं आहे. जसं माझं विश्व आहे तसंच त्याचं विश्व आहे, तेही खरं आहे. हे लक्षात यायला लागलं तर मग पुढे वादांना आणि यांना इतका स्कोप राहत नाही. मग ते थोडे निश्चितपणे कमी व्हायला मदत होऊ शकते. हा एक विचार आपल्या डोक्यात ठेवूया आणि इथून पुढे आपण मग जाऊ की मग हे पुढे जे आहे, लीलानी म्हटलं की त्या वसिष्ठाला तर कुठला एक्सपिरियन्सच नव्हता राजा होण्याचा, मग तो राजा कसा काय झाला. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पुढे जी चर्चा झालेली आहे ती आपण उद्या बघूया. आज इथे 2 मिनटं थांबू, थोडं ह्या सगळ्या संकल्पनेबद्दल विचार करू. हा जो पोर्शन आहे योग वासिष्ठमधला या गोष्टीतला, हा थोडा स्लो जाणं आवश्यक आहे. कारण याच्यात बऱ्याच नवीन नवीन आणि आपल्या ज्या दृढ संकल्पना आहेत की मी आहे, हे सगळं खरं आहे, त्या संकल्पनांना शॉक देणाऱ्या गोष्टी असल्यामुळे थोडं हळू जाऊन त्या स्वतःमध्ये अब्सॉर्ब करणं आवश्यक आहे. आणि मग पुढे पुढे आपण जातो. मग काही काही गोष्टी असतात की ज्या थोड्या फास्ट येतात. योग वासिष्ठमध्ये आतापर्यंत मूळ पुस्तकातले साधारणपणे, मूळ पुस्तक म्हणण्यापेक्षा जे आपण सुमन महादेवकरांचं वाचणार आहोत त्याच्यातले साधारण 86 पानं झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये बरंचसं डिस्क्रिप्टिव्ह वर्णन आहे. आपण एक त्या हिशोबाने आज किती 15वं सत्र आहे, तर 15व्या सत्रामध्ये 86व्या पानापर्यंत आपण साधारण पोहोचलो आहे. ह्याचा काही रेशिओ नाही, म्हणजे 15 दिवसात 86 पानं म्हटल्यानंतर 800 पानांसाठी इतके दिवस असं काहीही गणित नाही आहे. कधी कमी कधी जास्त हे होऊ शकतं. इथे थांबूया. आपण 2 मिनटं मी सांगतो त्याप्रमाणे डोळे मिटून थोडा या सगळ्या गोष्टींचं एकदा स्मरण करूया, यांचा एक अनुभव घेऊया आणि मग पुढे प्रश्नोत्तरासाठी जाऊया. शांत स्वस्थ बसून घेऊ. डोळे बंद ठेवूया. सगळं लक्ष आपल्या श्वासावरती ठेवू. आपला श्वास आपोआप स्थिर होईल. आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे. या ब्रह्मांडामध्ये, ब्रह्मांडही नाही, ह्या परमात्म्यामध्ये, या चिदाकाशामध्ये जसं सतत काही ना काही उत्पन्न होत असतं, त्याच्याच या स्वरूपामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये सतत काही ना काही विचार येत असतात. त्या परमात्म्याचं, त्या चिदाकाशाचं स्वरूप 2 उत्पत्तींच्या मध्ये जसं स्थिर असतं, तसंच 2 विचारांच्या मध्ये सुद्धा स्थिर आहे. त्यामुळे येणारे जाणारे विचार ते चालू राहतील, पण आपल्याला मूळ स्वरूपाकडे जायचं असेल तर 2 विचारांच्या मध्ये काय आहे, थोडं त्यावर लक्ष ठेव. तसं करणं जड जात असेल तर एकाच विचाराला बांधता येईल.
आणि तो म्हणजे आपला श्वास. श्वास कसा चालला आहे? अच्छा हळू चालला आहे, अच्छा जोरात चालला आहे, अच्छा उथळ आहे, अच्छा खोल आहे. एवढाच विचार केला तरीही बरीच शांती प्राप्त होते. हळूवार एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. स्वतःप्रती सजग होऊ, वातावरणाप्रती सजग होऊ आणि हळूहळू आपले डोळे उघडूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम. काही प्रश्न असतील तर ते घेता येतील, पण एक छोटीशी विनंती आहे. आज मला 9 वाजता शार्प थांबणं आवश्यक आहे आणि प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. काही कॉमेंट्स असतील कसं असेल तर ते थोडक्यात जरूर सांगा. परंतु असं वाटलं की थोडं मोठी कॉमेंट्री आहे किंवा काय जास्त सांगायचं असेल तर थोडं अगोदर मला फोन करून किंवा कसं सांगितलं तर त्याचा आपण निश्चितपणे इथे समावेश कसा करायचा याच्यावरती विचार करता येईल. एक मिनिट अनाउन्समेंट एक करू, एक मिनिट. हो प्लीज. हां, सध्या आपण येथील सगळ्यांचं आपण निरूपण रोज ऐकतोय, खूप सुंदर. तर या योगविशिष्ट ग्रंथाचा अभ्यास सखोल होण्यासाठी जास्त व्यवस्थित समजावा म्हणून आपण ग्रुपमध्ये मेसेज टाकलेला आहे की योगविशिष्ट ग्रंथ वाचन, सामूहिक ग्रंथ वाचन हा उपक्रम सुरू करत आहोत. तर सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 सेशन आपण घेण्याचं नियोजन करत आहोत. तर सर्वांनी सर्व ग्रुपमध्ये मेसेज टाकलेले आहे, जे कोणाला मिळाला नसेल तर तो हे करा. प्रत्येकाने कळवायचे की मला कोणती वेळ सकाळची चालेल. सर्वांनी एकत्र येऊन सकाळी काही लोक असतील, दुपारी असतील, काही संध्याकाळी असतील, एकत्र सर्वांनी मग अल्टरनेट वाचायचंय आणि त्यातून आपण चर्चा करून जसं यातून सर एक्सप्लेन करतायत त्याच्याशिवाय अजून ऍडिशनल आपण चर्चा करूया. प्रत्येकाच्या वेळेनुसार 3 वेगळे ग्रुप असतील, सकाळी वेळा दुपारी. दोन्ही वेळेस एखादा शक्य असं दोन्ही वेळ जॉईन करू शकता. असं पण संपूर्ण स्वतः वाचल्याशिवाय आपल्याला हे होणार नाही. यतीन सरांनी किती सांगितलं तरी ते डोक्यात घुसेल, पण अजून स्वतः वाचलं तर नक्कीच जास्त फायदा होईल. आणि ते झाल्यानंतर मग आठवड्यातून एकदा रविवारी यतीन सर आणि आपण सर्व ग्रुप मिळून एकत्र चर्चा करूया झालेल्या वाचनावर. आणि असं आपण हा संपूर्ण ग्रंथ पूर्ण अभ्यास करूया. तर सर्वांनी सर्व आपल्या ग्रुपमध्ये कसं कळवायचंय कोणती बॅच मला पाहिजे, मी त्या बॅचला मी जॉईन करेल, म्हणजे तसं आपल्याला नियोजन करता येईल. ओके, धन्यवाद. जरूर ना, वाचा जरूर, कारण तो अनुभव तुमचा स्वतःचा आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी पुस्तक घेणे गरजेचं आहे. नसतील त्यांनी पुस्तक घ्यावं आणि हे करावं. ठीक आहे. हा, नीलम ताई. नीलम तलाव. हॅलो. हा सर. सर मी UPSC स्टडी करते
ग्रेट. मला एक प्रश्न होता. तुम्ही म्हणता की हे योगाभ्यास वगैरे केलं तर म्हणजे मन शांत असतं नाही का, कंटिन्युअसली स्टडी फोकस. हे ठीक आहे, मी मान्य करते. पण आपण स्टडी करतो ना, त्याला एक ऍटिट्यूड आणि पॅशन्सची गरज आहे. ते कंटिन्युअसली म्हणजे मोटिवेटेड राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असं मला वाटतंय. आणि ध्यान वगैरे केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीकडे एवढं म्हणजे मन रिलॅक्स होते ना, की काही वेगळे विचारच येत नाहीत. मग ह्याच्यासाठी काय गरज आहे, म्हणजे काय करायला पाहिजे? मोटिवेशन कसं आणायचं हा प्रश्न आहे तुमचा. हा, कंटिन्युअसली मोटिवेटेड कसं राहायचं? छान. तुम्ही का करता UPSC? काय व्हायचंय तुम्हाला? मला सोशल वर्क करायचंय. बरं. मला मग मोठे मोठे सोशल वर्कर कोण आहेत? सध्या तरी म्हणजे आहेत तसे मोठे मोठे, मग त्यांना मी फॉलो पण करते, तसं काही नाहीये. पण कंटिन्युअसली म्हणजे कंटिन्युअस मोटिवेट राहण्यासाठी मला थोडं हे प्रॉब्लेम होतोय, म्हणून तसं. एक गोष्ट लक्षात घ्या की जे कोणी मोठे मोठे सोशल वर्कर आहेत ना, त्यांना काहीही करायची गरज नाही. अगदी पंतप्रधान घ्या, मी ज्यांना फॉलो करतो, जे माझे गुरु आहेत, श्री रविशंकरजी असतील, वेगवेगळ्या संस्थांचे जे कोणी प्रचारक असतील, काही असतील, या सगळ्यांकडे त्यांच्या जीवनामध्ये आहे ते पुरेसे आहे. ठीक आहे, यांना काहीही करायची गरज नाही. सगळं सोडून घरी बसले तरी त्यांची सोय होऊ शकते. परंतु जीव आपलं शरीर आहे आणि हे सार्थकी लागावं यासाठी हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. नंबर 1. नुसतं जीवन साधारण जगण्यापेक्षा श्रेष्ठ का जगू नये, आणि श्रेष्ठ जगण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते अडथळे कसे मॅनेज करायचे हे आपण काही सत्रांमध्ये बघू. परंतु हा पहिला उद्देश असला पाहिजे की माझं जीवन हे सर्वश्रेष्ठ असावं. ठीक आहे, दिस इज वन. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःला चांगलं समजत असाल, तुम्ही अध्यात्माच्या मार्गावरती आहे, धार्मिक आहात, जे काही तुमचा आचार विचार असेल सगळे चांगले आहेत. तुम्ही जर प्रयत्न नाही केले तर दुसरे जे स्वतःला जे वाईट मार्गाने जाणारे लोक आहेत, आणि आपण असे अनेक बघतो, हे सुद्धा अटीतटीचे प्रयत्न करतायत, जीव तोडून प्रयत्न करतात. अगदीच मी स्पष्टपणे बोलायचं झालं तर एखादा अतिरेकी जेव्हा पाकिस्तानची सीमा क्रॉस करून भारतामध्ये येतो आणि तो त्या प्रचंड थंडीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून, माहिती आहे केव्हाही गोळी लागू शकते, मरू शकतं, परंतु इथे येऊन बॉम्बस्फोट करायचे, लोकांचे जीव घ्यायचे, या वाईट हेतूनी तो सगळं स्वतःचा जीव धोक्यात घालून येत असतो. मग तुमच्यासारख्यांना अशी कुठली गोष्ट आहे की जी चांगलं होण्यापासून थांबवते? आपण स्वतःला चांगलं म्हणायचं आणि मग प्रयत्न तेवढे करायचे नाही का? तर लक्षात घ्या की जगामध्ये वाईट गोष्टी करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत आहे, चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला त्यापेक्षा श्रेष्ठ प्रयत्न करणं आवश्यक आहे. हा दुसरा भाग. तिसरा भाग, मी जसं म्हटलं की हे लोक का करतायत. एखादा सैनिक हाही, त्याला माहिती आहे, आपण ऐकतो -30 -40 डिग्रीजमध्ये ते ग्लेशियर्सवरती वगैरे काम करत राहतात. त्यांना माहिती आहे तिथे 3 महिने राहिल्यानंतर हातापायाचे नखं पूर्णपणे वाळून जाणार आहेत, पायाला भेगा पडणार आहे, शरीराचं काय रंग रूप सगळं बदलून जाईल. हे असून सुद्धा तिथे राहतात. त्यांना काय मोटिवेशन आहे? केवळ पोटासाठी आहे अशातला प्रकार नाही आहे. तसं म्हटलं तर गावाकडे जाऊन काही करता येईल, परंतु एक ध्येय असतं की हे शरीर काहीतरी चांगल्या कार्यासाठी न्यायचं आहे, देश आहे, समाजासाठी करायचं. त्यामुळे ह्या 2-3 गोष्टी जर मनात ठेवल्यानं तर बाकी सगळे जे मोटिवेशनपेक्षा जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते तुमचे कमी झाले की आपोआप मोटिवेशन येईल. बाकी कुठलेही डिस्ट्रॅक्शन्स तुम्हाला अडवू शकणार नाही. तर कमीत कमी ह्या 3 फॅक्टर्स लक्षात घ्या. निगेटिव्ह काम करणारे लोक मनापासून प्रयत्न करतायत. आपण स्वतःला जर चांगले समजत असू तर आपण सगळ्यांनी चांगले कार्य जरूर करावे. आणि म्हणून या सगळ्या लोकांना, जे कोणी ऐकताय त्या सगळ्यांना हे आव्हान आहे, तुम्ही लाईव्ह असा, यूट्यूबवरती असा, की अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्यांनी, चांगले लोक म्हणणाऱ्यांनी ह्या जगामध्ये श्रेष्ठ कार्यच करावे. इतरांनी का करावे? आपण स्वतःला चांगले म्हणतो तर आपलं प्रायमरी कर्तव्य, मुख्य कर्तव्य हेच आहे की चांगलं करावं. नाही तर स्वतःला चांगलं म्हणण्याचा मग अभिमान बाळगू नये. हे तरी निदान तेवढं लक्षात घ्या. चांगले कर्तव्य आपल्या हातून घडावे आणि आपणच एबल आहोत. आपणच, तुम्ही म्हणता तुम्ही प्राणायाम करता, ध्यान करता, तर याच्या निमित्ताने तुमची बुद्धी, तुमचं शरीर हे चांगलं आहे, याच्या निमित्ताने तुमचं विचार चांगले आहेत. मग एक कलेक्टर होण्यासाठी, IAS ऑफिसर होण्यासाठी तुमच्यापेक्षा आणखी चांगलं क्वालिफाईड कोण असू शकतं? तुम्हीच आहात. जे हे सगळे करत नाही, जे आपले इकडे टाइमपास करतात, मजा करतात किंवा लोकांकडून पैसे कमवायचे, भ्रष्टाचार करायचा आहे, ते लोक जास्त क्वालिफाईड आहेत की तुम्ही जास्त क्वालिफाईड आहे? तुम्ही क्वालिफाईड. प्रयत्न करा.
मी केवळ क्वालिफाईड आहे म्हणून नाही, मी चांगला आहे म्हणून नाही, प्रयत्न अगदी जीव तोडून करायचे, श्रेष्ठ व्हा आणि पुढच्या वर्षी आम्हाला याचे पेढे द्या कलेक्टर झाल्याचे. ओके सर, थँक्यू. गुड. पुढचं कोण आहे? हां बोला. मला आज भ्रम या विषयावर जे बोलला ना, त्यात मला माझ्या सासूबाईंचा एक लेटेस्ट आता भ्रम चालू असलेलं सगळ्यांना सांगायचंय. एक वर्षभरापूर्वी आमच्या घरात जवळजवळ 4 ते 5 लोक गेली, 5 ते 6, आणि एकदम रिलेटेड म्हणजे जवळचेच. म्हणजे माझ्या सासूबाईंचा एक मुलगा म्हणा, त्या दुसऱ्या माझ्या सासऱ्यांच्या दुसऱ्या मिसेस होत्या, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांचे मोठे दीर, त्यांची मुलगी, आणि हे अचानक त्यांचं वय आता 80 वर्ष. 80 वर्षात त्यांना म्हणजे जवळ 6 महिन्याच्या एक पटापट असं डेड बॉडी बघितल्यामुळे इतका शॉक बसला ना, की त्या विसरूनच गेल्यात की हे सगळे लोक गेलीत. आणि आजही त्या सगळ्यांशी ते जिवंत असल्यासारख्या गप्पा मारत असतात. म्हणजे हे सगळ्यांना कळावं की भ्रम म्हणजे आपण कल्पना करण्यापेक्षा की भ्रम असा असतो, पण आम्ही हे रोज बघतो. त्या रोज गप्पा मारतात, नैना आली, शोभा आली, हे झालं ते झालं. आता म्हणजे आम्हाला आता कसं समजलंय की हा, हे त्यांच्या त्यांच्या विश्वासच आहेत आणि त्या तशाच जगतायत. आम्ही त्यांना तसंच ऍक्सेप्ट केलंय. म्हणजे असतं म्हणजे प्रत्यक्ष त्याचा इतका अनुभव, आणि म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की याचं उत्तर मला अध्यात्मातनं असं मिळेल की मी जे अनुभव घेतेय. आणि खरं सांगू भैया, मला म्हणजे इथं आर्ट ऑफ लिव्हिंगचं मी आज अक्षरशः इतक्या लांब गावाला गेले होते ना, टच आर्टला माझ्या मुलाचा संकल्प होता की सेशन चुकलंच नाही पाहिजे. आणि खरंच गुरुकृपेने मी अगदी टचवूड जवळजवळ 35-36 किलोमीटरचा प्रवास करून मी इथं आली आता, आणि आल्या आल्या चालू केलंय. म्हणजे पोहोचलं इथपर्यंत. आणि काल पण तुम्ही आज मला म्हटलं, म्हणजे तुम्ही सांगितलं की हे प्रश्न पडायला हवेत की 8च तास झालेत मृत्यू होऊन त्या विदूरचा, त्याच्यानंतर 20 वर्षाचं हे. म्हणजे हा प्रश्न काल मला पडलेला, पण मी सोडून दिला. नेमकं तुम्ही त्याचा आन्सर पण आज केलं की असे प्रश्न पडायला पाहिजे होते. म्हणजे मला असं वाटायला लागलं की मला जे प्रश्न पडतात ते चुकीचे नाहीयेत. म्हणजे त्याच्याबद्दल मला स्वतःला खूप छान वाटतं की चला बाबा, आपण राईट पाथवर आहे. कुणी सांगण्यापेक्षा आपल्याला स्वतःहून ते प्रश्न पडतायत. त्यामुळं तुम्ही खरंच थँक्यू, ती लिंक पाठवली आणि ते सेशन जॉईन केले, त्याच्यामुळे तुमचे फार धन्यवाद. थँक्यू. 9 वाजले आहेत. हो, बाकी काय करायचं? ठीक आहे, 2च आहेत. संजय पटकन आटोपतात, मला माहिती आहे, ते जास्त हे नाही करणार. हा, संजयजी बोला. नमस्कार सर, ऐकू येते? हो हो, येते. मला एक प्रश्न असा पडलाय की तुम्ही सांगितलं की मागच्या जन्मीचा आणि हा एक स्वप्न जो प्रवास असतो, तुम्हाला या स्वप्नात तुम्हाला मागचं आठवत नाही की, तसं आत्ताचे आपण रात्री स्वप्न पाहतो त्यात आपण आत्ताचे विसरलेलो असतो, पण तसं होत नाही ना. आपण जेव्हा रात्री स्वप्न पाहतो त्यात आपणच असतो. आणि म्हणजे मी संजय, त्यात पण संजय असतो, आणि माझे जे काय अनुभव असतात किंवा मागची कुठल्या आठवणी असतात त्या आपण स्वप्नात पाहत असतो म्हणा, किंवा असं काहीतरी असतं. मग त्याच्यात आपण आपलं अस्तित्व जर असतंच, किंवा आपल्याला अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. मग तसं ते कोरिलेशन कसं, थोडंसं मला नीट समजलं नाही ते. म्हणजे तुम्ही म्हणाल की ते मागच्या जन्मातलं आपण सगळं विसरलेलो असतो, आपल्याला तो जन्म आठवत नसतो, जसं आपण या स्वप्नात आपण आपले विसरलेलो असतो, तसं होत नाही ना. आता स्वप्नामध्ये आपण कुठे झोपलो आहोत, काय आहोत, आपल्या शरीराची अवस्था काय, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नसतं. आपण ज्या रोलमध्ये आहोत त्या रोलमध्ये आहोत. तुम्ही जर आज स्वप्न बघितलं समजा एखादं, तर आपला परिवार आहे, आपले काही लोक आहेत किंवा घर आहे, या गोष्टींचं भान राहत नाही. आपण स्वप्नामध्ये फक्त जे स्वप्न बघतो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेलं असतो. बरोबर. एक उदाहरण म्हटलं तर, माझ्या मुलाची ऍडमिशन इथे इथे करायची, ही भावना, हा विचार झोपण्यापूर्वी डोक्यात असेल, जागा झाल्यावरती डोक्यात असेल. स्वप्नामध्ये कसला मुलगा आणि कसली ऍडमिशन, काहीच नाही. बरोबर आहे. तशा दृष्टीने बघितलं तर बरोबर आहे. धन्यवाद सर. थँक्यू. आणि आज तुम्ही त्या मॅडमला खूप छान समजावून सांगितलं की कलेक्टर व्हायचं असेल तर म्हणजे हा विचार तुमचा जो खरं
टेप करून आता तो युट्यूबवर येईलच, पण सगळ्यांना सांगण्यासारखं आहे की तुम्ही चांगले असलात तर तुम्ही चांगले कार्य करायलाच पाहिजे म्हणून. जसे वाईट लोक वाईट कार्य करण्यासाठी तरबेज होतात, तसं बरोबर. आपण काय करू. एकदम खूप खूप छान सांगितलं तुम्ही. अगदी म्हणजे मनात ठेवण्यासारखा विचार येतो आणि सगळ्यांनी ठेवावा म्हणा तुझ्या. धन्यवाद सर. थँक्यू, धन्यवाद. हा अथर्व. सर एक प्रश्न होता माझा. हा सर जर क्लासमधल्या क्लासमेट्सनी मुलांनी प्रश्न विचारले की हे का जर का स्टेटस ठेवलं एखादं की योग वशिष्ठ करतोय तुम्ही पण जॉईन करा म्हणून की, तर ते विचारता की हे काय अध्यात्माचा भानगडीत पडला, म्हातारा झाला का, एवढं एन्जॉयमेंटचं आहे सोडून ते काय भेटते याच्यातून, शेवटी महाराष्ट्र जर आहे तर याचा फायदा काय आहे? तर काय उत्तर द्यायचं त्यांना? 2 उत्तर आहेत. त्यांना म्हणा म्हातारा झाल्यानंतर जे काही करायचं आहे तर तुम्हाला गॅरंटी आहे म्हातारे होऊन मराल म्हणून. मला गॅरंटी नाही कधी मरू शकतो म्हणून. ठीक आहे, पहिलं सांगा. दुसरी गोष्ट त्यांना म्हणा की हे ज्याचं सांगितलं जातं श्रीरामाचं, तर तुम्ही शहाणे की प्रभू श्रीराम शहाणे हे ठरवा. प्रभू श्रीराम वयाच्या 16व्या वर्षी शहाणे होते. त्यांनी हे सगळं तेव्हा स्वीकारलं आणि म्हणून मलाही असं वाटतं की मी स्वीकारावं आणि त्यांच्यासारखं व्हावं. हे ज्ञान त्यांना तेव्हा मिळालेलं आहे. तर निदान पुढे जाऊन पश्चाताप तरी होणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की आपण नंतर घेऊन शहाणे व्हावं, तर मी आतापासूनच प्रयत्न करतोय शहाणा होण्यासाठी. बस एक गोष्ट लक्षात ठेवा, अध्यात्म हे ठोकून सांगण्याची गोष्ट आहे. हा, रामदास स्वामींनी पण म्हटलं आहे की काय देव मस्तकी धरावा, अवघा हालकल्लोळ करावा. त्याच्यामुळे आपल्याला या बाबतीत कॉन्फिडन्स असावा, मी चांगला आहे, मी चांगल्या गोष्टी करतोय. चांगल्या गोष्टीला अभिमानाने ठोकूनच सांगायचं. हे युजली समाजामध्ये आम्ही बघतो की 4 लोक मित्र आहेत आणि त्यांची काय ते दारू पिणारे आणि असे पार्टीवाले लोक असतात. मी IT मध्ये वगैरे इकडे तिकडे सगळं बघितलं आणि मग ते आपली खिल्ली उडवतात की काय तू हे घेत नाही, तू ते घेत नाही. त्यांना सांगायचं, उलटं सांगता आलं पाहिजे अभिमानाने की काय तुम्ही हे घेता ते घेता, आम्ही कसे एकदम प्युअर आहोत, अशी भाषा करता आली पाहिजे. ठीक आहे, याचा स्वतःचा अभिमान निश्चित बाळगायचा. हो सर, थँक्यू. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. चला थांबूया आपण, येस सर. उशीर झालाय. जय गुरुदेव. जय श्रीराम. जय गुरुदेव. जय श्रीराम.